नमस्कार. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारीचा हप्ता वाटप या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. तर पहा, तुम्हाला माहीत असेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो जानेवारीचा हप्ता आहे तो खूप दिवस रखडलेला आहे आणि या हप्त्यासंदर्भात पहिला जो मेसेज आलेला होता तो 28 तारखेला वितरण होईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री तथा लाडके अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यामुळे हा हप्ता जो आहे तो काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे. 3 दिवसाचा दुखवटा शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला होता. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, परंतु आता प्रत्यक्षामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात खुशखबर फायनली आलेली आहे आणि जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात शासनाच्या स्तरावर मेसेज देण्यात आलेला आहे. अचानक परत नवीन तारीख देण्यात आलेली आहे. टायमिंग चेंज झालेला आहे. पाहू शकता, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 30 जानेवारी 2026 रात्री 7 वाजेपर्यंत हे वितरण म्हणजेच लाभ वितरणाची प्रक्रिया जी आहे ती करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. म्हणजेच पहा, काय तर 27 तारखेपासून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे शासन स्तरावरून आणि 30 जानेवारी रात्री 7 वाजेपर्यंत लाभ जो आहे तो वितरण होणार आहे, हप्ता वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर 27 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. 30 तारखेपर्यंत हे पैसे जमा सर्वांना होतील अशी अपेक्षा आहे. शासन स्तरावर हा मेसेज इथं देण्यात आलेला आहे. पोर्टलवरचा हा नवीन मेसेज आहे, त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा व्हायला सुरुवात आता आपल्याला झालेली पाहण्यास मिळणार आहे. कारण 27 तारखेला पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ज्या लाभार्थ्यांना येणार नाहीत त्यांना 2 दिवसामध्ये जमा होतील, परंतु आता जानेवारीचा हप्ता फायनली वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देखील इथे आपल्याला पाहण्यास मिळत आहेत.